पावसानं दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर पारंपरिक दोरी पद्धतीनं भात लावणी सुरू केली आहे। अलीकडच्या काळात बियाण्यांच्या वेगवेगळ्या जाती, तांत्रिक व आधुनिक पद्धतीचा वापर अनेक ठिकाणी आदिवासी बांधव करताना दिसत आहेत। मात्र पुण्यात जिल्ह्यातील जुन्नरच्या पश्चिम भागाच्या तळेरान परिसरातील आदिवासी नागरिक पारंपरिक पद्धतीनं भाताची लावणी करत आहेत। अगदी पारंपरिक गाणे म्हणत ही लावणी केली जाते। भात लावणी चालू आहे आणि आपण पाहताय की भात लावणी या ठिकाणी करत असताना मोठ्या प्रमाणावरती कष्ट घ्यावे लागतात। आज भात पेरणी झाल्यानंतर रोपं उगवलेली आहेत, परंतु पाऊस गेल्यामुळे या ठिकाणी जी काही भात आहे बऱ्याच ठिकाणी ती खोळंबलेली आहे, संकटात आलेली आहे। परंतु कसं बसं ज्या ठिकाणी ओढे आहेत, नाले आहेत, अशा ठिकाणी जी वावरं आहेत किंवा ज्या ठिकाणी ज्यांना पाण्याची सोय आहे तिथून पाणी आणून या ठिकाणी भात लावणी चालू आहे। बऱ्याच कष्ट भात लावणीसाठी घ्यावे लागतात। आपण इथं पाहताय की याला चिखलणी करावी लागते, त्याच्यानंतर त्याचं जे काय रोप आहे छोटं ते रोप खणण्यासाठी किंवा ते काढण्यासाठी सुद्धा पाणी लागते आणि पाऊस गेली 7 ते 8 दिवस गायब असल्यामुळे हे पीक सुद्धा संकटात येण्याची दाट शक्यता आहे। आणि म्हणून ज्या लोकांना पाण्याची सोयी आहे किंवा सुविधा आहे ती लोक पाणी घेऊन या ठिकाणी भात लावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु जर 8 दिवस अजून जर पाऊस आला नाही तर हे जे काही भात पीक आहे ते निश्चित पद्धतीने संकटात सापडणार आहे। पारंपरिक साळ, कोळंबा यापेक्षा इंद्रायणी, फुले समृद्धी, YSR, बासमती, आंबेमोहर, खडक्या, दप्तरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्यांना प्राधान्य देऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आदिवासी बांधव करतायत। दरम्यान नैसर्गिक संकट, भात पिकावरील रोग या सर्व गोष्टींना तोंड देताना 40 ते 50 रुपये इतकाच कवडीमोल भाव मिळत असल्यानं त्यांच्या कष्टाची चीज मात्र होत नाहीये।